महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागात कार्यरत असलेल्या नाशिक इथल्या महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या वतीनं एकलव्य निवासी शाळा CBSE पॅटर्न प्रमाणे चालवल्या जातात। या शाळांमधील सुमारे 557 विद्यार्थी सध्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात कोकमठाण इथे आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलात राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांसाठी सराव घेत आहेत। या एकलव्य स्कूलमध्ये फक्त आदिवासी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो। ही स्वयंचलित संस्था असून संस्थेच्या 25 शाळा आहेत। या शाळांमध्ये शालेय स्तर, राज्यस्तर अशा स्पर्धा घेतल्या जातात। त्यातले निवडक विद्यार्थी आता मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथे राष्ट्रीय स्तरावर खेळणार आहेत। या अगोदर अशा प्रकारच्या स्पर्धा हैदराबाद इथे भरवण्यात आल्या होत्या। दुसऱ्यांदा या स्पर्धा आता भोपाळ इथे होत आहेत। आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये या स्पर्धांचं प्रशिक्षण देण्यासाठी आदिवासी विभाग सचिव मनीषा वर्मा आणि आयुक्त कुलकर्णी यांनी आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाची निवड केल्याबद्दल अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी त्यांचे आभार मानले। सध्या आत्मा मालिक क्रीडा संकुलामध्ये खेळ या प्रकारामध्ये विद्यार्थी निपुण होत आहेत आणि जवळजवळ 51 प्रकारचे खेळ या क्रीडा संकुलात खेळवले जातात आणि त्या पद्धतीच्या इंडोर आणि आउटडोर खेळाच्या सुविधा ज्या आहेत त्या या शैक्षणिक संकुलाने सद्गुरूंच्या कृपेने तयार केलेल्या आहेत आणि एकलव्य मॉडेल इंग्लिश स्कूल या आदिवासी विभागाच्या CBSE पॅटर्नच्या महाराष्ट्राच्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांमधून सध्या आत्मा मालिक क्रीडा संकुलामध्ये 12 दिवसांकरता हे विद्यार्थी क्रीडा प्रकाराचं वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचं मार्गदर्शन आणि सराव करत आहेत। या 16 प्रकारच्या क्रीडा प्रकारांमध्ये जवळजवळ आम्ही 38 कोचेसची नियुक्ती या विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे आणि सकाळी 5:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांचा कसून सराव घेतला जातोय, जेणेकरून हे विद्यार्थी मध्य प्रदेश भोपाळ या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राकरता सर्वच प्रकारामध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी करतील अशा पद्धतीचा नियोजन या आदिवासी विभागाचे जे अधिकारी आहेत, आदिवासी विभागाचे जे पदाधिकारी आहेत आणि आत्मा मालिक संकुलाच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी केलेली आहे। नियोजन अत्यंत सुंदर पद्धतीने केलेलं आहे, परंतु मुख्य या विद्यार्थ्यांना आवडलेला जो विषय आहे की खेळाच्या प्रशिक्षणाबरोबरच अध्यात्माच्या गोष्टीचं ज्ञान, अध्यात्माच्या खऱ्या विचारांचं ज्ञान या विद्यार्थ्यांना मिळत आहे आणि जेव्हा हे विद्यार्थी दररोज 1 तास संत सानिध्यात बसून या ध्यानाच्या मेडिटेशनच्या गोष्टीचा अभ्यास करत आहेत, निश्चितच त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या गुणांवर या गोष्टीचा परिणाम होत आहे। अत्यंत शिस्तबद्ध असणारे हे विद्यार्थी आणि त्याचबरोबर त्यांचे अधिकारी आणि त्यांचे आदिवासी विभागाकडून आलेले जे प्रशिक्षक आहेत यांच्या सहकार्यामुळे हा कॅम्प, हा शिबिराचा भाग अत्यंत सुंदर पद्धतीने चालू आहे आणि आम्हाला खात्री आहे की सद्गुरूंच्या कृपेने जे ज्ञान सद्गुरूंना या विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजू करणं अपेक्षित आहे ते म्हणजे आत्मज्ञान। परमेश्वर हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतो आणि तो ध्यानाने प्राप्त होतो आणि परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी बाहेर कुठेही बघण्याची आवश्यकता नाही, तर स्वतःच्या आतमध्येच असणारा परमेश्वर शोधण्यासाठी मेडिटेशनची गरज आहे। म्हणजेच आपल्या आत्म्यावर विश्वास ठेवण्याची, म्हणजेच आपला आत्मविश्वास वाढवण्याची जी गरज आहे, ज्या आत्मविश्वास वाढवल्यामुळं त्यांना जीवनात कोणत्याही गोष्टीला सामोरे जाताना भीती वाटणार नाही आणि कोणतीही गोष्ट अचीव करण्यासाठी या आत्मविश्वासाचीच, म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये असणाऱ्या या आत्म्याचा पाठिंबा या विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि तोच विचार आम्ही प्राकर्षाने या विद्यार्थ्यांमध्ये रुजू करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे विद्यार्थी निश्चितच त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत। निश्चितच या विभागाचे महाराष्ट्र लेवलचे अधिकारी आहेत, यामध्ये आदरणीय वर्मा मॅडम आहेत, सेक्रेटरी आहेत, त्याचबरोबर कमिशनर साहेब आहेत
नाशिक या ठिकाणी असणारे कुलकर्णी साहेब यांचंही या निमित्ताने आभार आहे की या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाठवून या विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या परमेश्वराची सेवा करण्याची संधी या आत्मा मालिक ध्यानपीठाला आणि शैक्षणिक संकुलाला मिळाली. त्यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि हे विद्यार्थी खरोखर भाग्यवान आहेत की संतांच्या सानिध्यामध्ये या क्रीडा प्रकारांचं मार्गदर्शन ते घेत आहेत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. या शैक्षणिक तसंच क्रीडा संकुलात आज जवळपास 8,000 विद्यार्थी KG ते PG असं शिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षणार्थी मुलांना बॅडमिंटन, बॉक्सिंग, फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, खो खो, तायक्वांदो, व्हॉलीबॉल, कराटे, कुस्ती, बास्केटबॉल, स्विमिंग, आर्चरी आणि टेबल टेनिस या अशा 16 क्रीडा प्रकारांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 24 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यासाठी 38 कोचेस सकाळी 5:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत कसून प्रॅक्टिस करून घेत आहेत.
या विद्यार्थ्यांना पहाटे 5:30 वाजता तयार करून एकत्रित प्रार्थना आणि सूर्यनमस्कार घेतले जातात. नंतर ही मुलं धावत नेमून दिलेल्या मैदानावर जातात. प्रशिक्षित क्रीडा प्रशिक्षकांमार्फत खेळाचं बेसिक ज्ञान त्यांना देऊन सराव देखील करून घेतला जातो. ही मुलं सुरुवातीला आली तेव्हा खेळांविषयी टेक्निकल ज्ञान त्यांना नव्हतं. इथं सगळं ट्रेनिंग वगैरे सगळं चांगले दिली जाते. सगळ्या गेमचे कोचेस पण चांगले. असं तिथं आम्ही वेगळी ठिकाणी राहतो. ग्राउंड आमचे थोडेसे लांब आहे, पण काही वाटत नाही यायला जायला. रनिंग करत येतात, मग चांगलं वाटतं. रनिंग पण होऊन जाते. मग नेक्स्ट डेसाठी परत आम्ही तिथं जातो, रिलॅक्स होतो. खरंच खूप छान सुविधा भेटल्या आम्हाला आणि जेवणाची तर खूपच छान सोय आहे. नाश्ता पण दिला जातो. डायरेक्ट ग्राउंडवर नाश्ता पोहोचवला जातो. पाण्याची वगैरे सगळी सुविधा आहे इथं उपलब्ध. इकडे आम्ही सकाळी 4 वाजता उठतो. मग आम्ही तयार होतो. आम्ही एका रूममध्ये 8, 9, 10 जण राहतो. त्याच्यामुळे आम्हाला टाईम पुरत नाही, म्हणून आम्ही 4 वाजेला उठत असतो आणि एक जण करून बाथरूम आणि वॉशरूमला जातो आणि आंघोळ करतो. काही जण हातपाय धुतात आणि सकाळी मेडिटेशन घेतात 5:30 वाजता. मग आम्ही रनिंग करत करत ग्राउंडपर्यंत येतो. मग आम्ही ग्राउंडवर आल्यावर आमचे PT टीचर आमचे वॉर्मअप घेतात आणि मग आम्ही कॅचिंग, पासिंग आणि हे टॅप वाढत ट्रिबलिंग करत शिकत असतो. आमचे कोच पण आम्हाला खूप छान शिकवतात. आम्ही पण चांगले त्यांच्यावर लक्ष देऊन करत असतो. ते सांगतात ते व्ह्यूज काढायचे कसे, डोज मारायचं कसं ते शिकवलं जातं. शूटिंग प्लेस कोणत्या ठिकाणी येऊन मारायचे, 0वरनं कसं मारायचं, राईट हँड आणि लेफ्ट हँडचे कशी शूटिंग करायची ते सांगितले जातं आम्हाला. आधी आम्हाला शाळेत लांबुडीचे टेक्निक वगैरे कसं खेळायचे ते आम्हाला माहीत नव्हतं. मग इकडे येऊन आम्हाला म्हणजे रन सेटअप कसं करायचं, टेकअपबोर्डवरती पाय कसा ठेवायचा आणि लँड कसं व्हायचं वगैरे आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवलं गेलं आहे. आधी आम्हाला कसं मारायचं ते कळत नव्हतं. आता आम्हाला चांगल्या प्रकारे करता येते आम्हाला. आता माझा इव्हेंट आहे लाँग जम्प. मी लाँग जम्प करते, पण मला आधी माहीत नव्हतं की कशी टेक्निक यूज करायची आणि टेकअप बोर्डवरती कसं पाय वगैरे ठेवायचं. ते मला जास्त मग काही माहीत नव्हतं त्याच्याविषयी. पण इथं येऊन आत्मा मालिक या संकुलात येऊन मला माहीत पडलं की टेकअप बोर्डवर कसं पाय ठेवायचं आणि कशी लाँग जम्प जास्तीत जास्त जाईल याची मला माहिती इथं भेटलेली आहे. आत्मा मालिक ध्यानपीठ शैक्षणिक आणि क्रीडा संकुल आहे. या क्रीडा संकुलात क्रीडा प्रकारची जेवढी मैदानं आहेत तेवढी क्रीडा मैदानं जिल्ह्यात कुठेच नाहीत. या ठिकाणी एकाच वेळेस हजारो विद्यार्थी जेवण करू शकतात. तसंच स्वयंपाकाची, वाढण्याची व्यवस्था देखील असून पौष्टिक आहार दिला जातो. इथल्या शाकाहारावर हिंद केसरी सारख्या स्पर्धांमध्ये मुलांनी सहभाग घेतलाय, तर काही विद्यार्थी मोठ्या पदावर अधिकारी, पदाधिकारी झाले. निवासासाठी सुद्धा प्रत्येक मुलाला स्वतंत्र बेड, आंघोळीसाठी बाथरूम आदी सर्व सुविधा आत्मा मालिक ध्यानपीठामध्येच असल्याने या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आलं आहे. खेळासाठी लागणारं सर्व अत्याधुनिक साहित्य, तज्ज्ञ प्रशिक्षक यांचं मार्गदर्शन असल्याने आत्मा मालिकमध्ये प्रशिक्षण घेताना आनंद होत असल्याची भावना विद्यार्थी व्यक्त करतायत. मला इथं पहिलं मी जेव्हा हाय जम्प खेळत होतो तेव्हा काहीच येत नव्हता. इथे आल्यानंतर सर आम्हाला शिकवले. नाव पण माहीत नव्हता कोणत्या उडीचं कसं नाव असतं ते सरांना सांगितलं आणि आता आम्हाला चांगलं उडी मारता येते आणि आम्ही चांगलं करतो आणि सर चांगलं शिकवतात. ट्रेनिंग बरोबरच आम्हाला इथे धार्मिक पण काही सुविधा भेटतात. म्हणजे की मेडिटेशन वगैरे आम्ही असं संध्याकाळी गेलो का आम्ही मेडिटेशन वगैरे करतो आणि मग त्यामुळे एक आमचं पूर्ण थकवा निघून जातो आणि असं वाटतं की आपण काहीच नाही खेळलो आणि मग आम्ही परत नेक्स्ट डेसाठी आम्ही परत रेडी होतो. जर मागच्या वर्षी नॅशनलला महाराष्ट्र जर सेकंड आला तर ह्या वर्षी मग काय फर्स्ट नको यायला, म्हणून आम्ही सगळे प्लेयर्स असंच निश्चय करू की ह्या वर्षी पण महाराष्ट्रानं फर्स्ट येणार म्हणजे येणारच. आमचे कोचेस पण चांगले आहे, तर आम्ही का बरं येऊ नाही शकत. आम्ही येऊ नक्कीच सर, येऊ फर्स्ट येऊ. क्रीडा प्रशिक्षक मोठ्या उत्साहात या विद्यार्थ्यांना तयार करत असून भोपाळमधल्या स्पर्धेत हे विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील अशी खात्री ॲथलेटिक्सचे प्रशिक्षक अजित पवार, सुरेखा कुहिरे आणि समन्वयक भूषण पाटील यांनी दिली आहे. हे प्रशिक्षणाचा कॅम्प आपला हा 10 दिवस कॅम्प इथं चालणार आहे. त्याच्यात सकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत यांचं म्हणजे आपलं वॉर्मअप प्रॅक्टिस होते. त्याच्यानंतर
7:30 ते 9:30पर्यंत आपण त्यांना टेक्निक प्रॅक्टिस देतो का कुस्तीचे कसे डाव करावे, कुस्ती कशी खेळावी, कुस्तीचे बारकावे काय असतात, हे 9:30 ते 12:30पर्यंत आपण त्यांना समजून, म्हणजे ही त्यांची कार्यशाळा चालते, आपण त्यांना समजून सांगतो. आणि परत सायंकाळी 3:30 ते 7:30च्या सेशनला आपण त्यांना कुस्ती खेळून त्याच्यात काय चुका आहेत त्यात सुधारण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या कुस्ती कॅम्पचा उद्देश एकच आहे का जास्तीत जास्त महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून जनरल चॅम्पियनशिप मिळावी या उद्देशाने आम्ही कॅम्प इथं घेतलेला आहे. या मुलांना जेव्हा माझ्याकडे आले होते त्या मुलांना उंच उडीसाठी आले होते. त्या मुलांना उंच उडी हा प्रकार काय आहे, कसा असतो या संदर्भात त्यांना म्हणजे अद्याप एवढी काही माहितीच नव्हती. फक्त उडी मारतात एवढंच माहीत होतं. पण त्याच्यानंतर मला असं दिसलं त्यांच्यामध्ये की हे मुलं अतिशय चिवट आहेत आणि त्यांना जर स्किल दिलं तर राष्ट्रीय स्तरासाठी जर चालले तर त्या ठिकाणी काहीतरी कमवून येऊ शकतात. तर मग हळूहळू त्यांना एक स्किल द्यायला सुरुवात केली. तर अवघ्या 4-5 दिवसामध्ये ह्या मुलांनी हे स्किल इतकं व्यवस्थित अवगत केलं की ज्या स्किलला मला काही मुलांना आमच्या 2-2, 3-3 महिने द्यावे लागतात, ह्या मुलांनी अवघ्या 4 ते 5 दिवसात हे स्किल अवगत करून आज फॉस्फोरीसारखी जंप जिचं लँडिंग मानेवरती असतं, अतिशय रिस्की असतं आणि ते अति सहजरित्या मला 4-5 दिवसात करून दाखवलं. त्या दिवशी ते आले ना, ज्यांचा पहिला दिवस होता त्या दिवशी आता आम्ही ऑब्झर्व केलं त्या मुलांचं की त्या मुलांना त्या गेमचं माहिती नव्हती. जे नाव शक्यतो थोड्या मुलांना माहीत होतं पण त्यांना नावसुद्धा माहीत नव्हतं. पण 2 ते 3 दिवसामध्ये आमच्या कोचेसनी त्यांना बऱ्यापैकी ट्रेन केलेलं आहे आणि अजून आमच्या हातामध्ये 8 ते 9 दिवस आहेत. त्यांना नॅशनलला कोणत्याही प्रकारे आम्ही मेडल प्राप्त करून देणार आणि महाराष्ट्राचं नावच प्रथम क्रमांकावर राहील असे आम्ही अपेक्षा करण्यापेक्षा आम्ही करूनच देऊ हे मी म्हणतो. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास भवन अंतर्गत ज्या महाराष्ट्रामध्ये 26 CBSE शाळा आहेत यामधील त्यांच्या विभागात साधारण 23 तारखेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा चालू होत्या. हे सर्व क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि त्यातून निवड झालेले जे ठराविक खेळाडू आहेत आता हे राष्ट्रीय स्तरावर सहभागी होणार आहेत. परंतु राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यापूर्वी त्यांचा एक चांगला कॅम्प, त्यांना चांगलं क्रीडा मार्गदर्शन, क्रीडा गायडन्स मिळावं यासाठी या आदिवासी विकास भवनाच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे इथे साधारण दिनांक 25 ते दिनांक 26 डिसेंबरपर्यंत खेळपूर्व प्रशिक्षण ठेवलेलं आहे, स्पर्धापूर्व प्रशिक्षण ठेवलेलं आहे. यामध्ये त्यांनी 16 गेम त्यांचे इन्क्लूड आहेत आणि आमच्या ह्या आत्मा मालिक रेसिडेन्स स्पोर्ट अकॅडमीमध्ये साधारण वेगवेगळ्या खेळाचे 43 कोचेस आज मार्गदर्शन करत आहे. आणि ही स्पर्धा भोपाळला 7, 8, 9 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. आणि त्यासाठी त्या खेळाडूंना जे काही मार्गदर्शन पाहिजे आहेत, त्या खेळाडूंच्या ज्या काही चुका होत होत्या त्या दुरुस्त करून आमचे कोचेस त्याच्यावर बारकाईनं काम करत आहे. आणि जेणेकरून हे खेळाडू भोपाळ येथे चांगली कामगिरी करून महाराष्ट्र राज्याला जास्तीत जास्त सुवर्णपदक कसे मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि असेच कॅम्प आमच्याकडे अनेक वेळा होत असतात. यासाठी पण हे सर्व अधिकारी इथं आलेले आहेत. सर्व खेळाडू साधारण 16 खेळाचे खेळाडू, त्यामध्ये मैदानी खो खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, हॉकी, स्विमिंग, बॅडमिंटन असे अनेक 16 प्रकारचे खेळाडू आज आमचं इथं प्रशिक्षण आम्ही देत आहोत. आम्ही सगळे खूप या ठिकाणी आशावादी आहोत की ह्या संकुलामध्ये आम्हाला ज्या क्वालिटीज आहेत त्या सगळ्या दिसत आहेत. त्याच्यामध्ये निवासाच्या सोयीपासून तर भोजनाच्या अतिशय बारकावेसुद्धा, याच्यामध्ये मुलांच्या आहारामध्ये जे आवश्यक घटक आहेत ते सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड्स होत आहेत. आणि खेळाडूला आवश्यक असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी, बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या आत्मा मालिक ह्या संकुलातून आम्हाला प्राप्त होत आहेत. आणि म्हणून आम्ही अतिशय सर्व क्रीडा शिक्षक अतिशय उत्साही आहोत, खेळाडूसुद्धा उत्साही आहेत. आणि आशा आहे की याच्यातून जो काही आम्हाला रिझल्ट्स मिळणार आहे तो नक्कीच भारतामध्ये महाराष्ट्राचा गेल्या वर्षी 2 नंबर होता, परंतु आम्ही आशा व्यक्त करतो की ह्या वर्षी 100% आम्ही महाराष्ट्र हा भारतामध्ये प्रथम क्रमांक घेऊ. आणि या आत्मा मालिकचं ही शक्ती या ठिकाणी आम्ही बरोबर घेऊन जाऊ. मागच्या वर्षापासून जास्त आम्ही मेहनत घेतली आहे आणि इथे आता आम्ही या संकुलात आलो आहे आणि आमच्या मुलांना जास्तीत जास्त ट्रेनिंग मिळावी हीच आमची इच्छा आहे. नेमकं हे संकुल निवडण्याचं काय कारण आहे? हे संकुल निवडण्याचं कारण असं आहे की एकतर पूर्ण परिसरात 16 स्पोर्ट्स आहेत, तर पूर्ण परिसरात 16 स्पोर्ट्स एकत्र मिळणे आणि त्याची चांगली ट्रेनिंग मिळणे ही सगळी गोष्ट एकत्र सोबत असणे
आणि चांगलं जेवण आणि बाकीचे जे सोयीसुविधा आहे ते, आणि मूळ म्हणजे मुलांची काळजी घेणे, तर ती आम्हाला या संकुलात दिसली की ते आपल्या मुलासारखा माझ्या शाळेच्या मुलांना ते ठेवणार आहेत. तर म्हणून आम्ही या संकुलाचे हे केले. The selected students of these state levels have been projected for this camp. The camp has started right in the morning. I'm really happy to see all the events are going on well. And just without taking even 2 hours of rest, the children from the selected sports have come directly here. I'm really happy to see the very great sportsmanship spread all over the kids in this place. I'm really happy to see the organizers also have done a really excellent preparations of this ground and other activities in this place. मुलांमध्ये आम्ही सगळ्यांनी म्हणजे वरून जे आमचे हे अधिकारी लोक आहेत त्यांनी ह्यांच्यामध्ये एक मुलांमध्ये जो दमदारपणा पाहिला आणि तो आहेच, तो अनुवंशिकतेमधूनच त्यांच्यामध्ये तो निर्माण झालेला आहे. त्याच्यामध्ये फक्त आम्हाला एक चकाकी द्यायची आहे ह्या मुलांमध्ये, ती चकाकी देण्याचं आम्ही काम करतो आहे. ह्याच पद्धतीनं ह्या मुलांमध्ये आत्ताच मी पालघर कांबळगावची 28 मुलं माझी नॅशनल खेळली. आणि माझा एकच एम आहे की जसं महेंद्रसिंग धोनीवरती मूव्ही बनला जातो, जसं मिल्खा सिंगवरती मूव्ही बनला जातो, तसं माझं एक टार्गेट आहे. मी आदिवासी ह्याच्यामध्ये ह्याच्यासाठी काम करते स्कूलमध्ये की माझा एक विद्यार्थ्याची मूव्ही बनलीच पाहिजे आणि भारताचं प्रतिनिधित्व माझ्या विद्यार्थ्यांनी केलंच पाहिजे. ह्या मतासाठी मी स्वतःहून ग्राउंडवरती उतरते आणि मला खूप आवडतं. आश्रमातील आध्यात्मिक वातावरणामुळे विद्यार्थी मंत्रमुग्ध झालेत. कारण आतापर्यंत शाळेत फक्त पुस्तकी शिक्षण दिलं जातं एवढंच काय ते विद्यार्थ्यांना माहीत होतं. मात्र अशा प्रकारे ध्यानधारणा करून मन एकाग्र करता येतं. योगामुळे शरीर अधिक लवचिक बनतं हे प्रथमच या विद्यार्थ्यांना आत्मा मालिक या क्रीडा संकुलात पाहायला मिळालं. ओम गुरुदेव माऊलींचा आशीर्वाद आणि संत सज्जनांचा सहवास यामुळे या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेताना अधिकच आनंद मिळतोय. ह्यावर्षी आमच्या ह्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांना आम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा म्हणजे कोचेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि एकूणच निवास भोजन या सगळ्या व्यवस्था चांगल्या मिळाव्यात म्हणून आम्ही मुद्दाम या ठिकाणी आमच्या वरिष्ठांच्या अनुमतीने हे ठिकाण आम्ही फिक्स केलेलं आहे. आणि निश्चितच महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग याचं निश्चितच आपण आभार व्यक्त केले पाहिजेत की अशा प्रकारच्या सुविधा आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. आणि त्या सगळ्या सुविधायुक्त विद्यार्थी ज्यावेळेस राष्ट्रीय स्पर्धांवर जातील तर आमची खात्री आहे की ह्यावर्षी आमचा संघ अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी करेल. मागच्या वर्षी आम्ही औरंगाबादमध्ये साईमध्ये ट्रेनिंगला गेलो होतो, पण तिथे उणीवा अशी भासले आम्हाला की राष्ट्रीय स्पर्धा चालू असल्यामुळे बरेचसे कोचेस अनअवेलेबल होते तिथे आम्हाला आणि आमचं थोडंसं प्रॅक्टिसमध्ये थोडंसं कमी पडलो आम्ही. त्यानंतर मग परत आमचा 10 दिवसाचा कॅम्प परत क्रीडा संकुलामध्ये झाला. क्रीडा संकुलामध्ये होत असताना आम्हाला तिथे काही कोचेस खूप चांगले मिळाले, पण गोष्ट अशी होती की मुलांना एक्सपोजर पहिले काहीच नव्हतं आणि डायरेक्टली ते स्टेट लेवलवरतून डायरेक्ट खेळायला राष्ट्रीय स्तरावरती आले होते. तर मग मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी आमचं टार्गेट एवढंच होतं की मुलांनी ग्राउंड बघितलं पाहिजेत, गेम्स खेळायला पाहिजेत. पण विषय असा आला की तिथे ज्या वेळेस मुलं खेळायला लागली आणि जे प्रोत्साहन काही जे टेक्निकल त्यांना स्किल्स मिळालेली होती त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स दिला आणि आपण महाराष्ट्र हा 2nd क्रमांकाला आला आणि चॅम्पियनशिप ट्रॉफी आणि 19 पदकं आपण कुस्तीमध्ये आणली. त्यात म्हणजे गोल्डन, सिल्वर, ब्रॉन्झ इत्यादी बाकीच्या इव्हेंट्समध्ये पण प्राइजेस मिळाले. काही स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट झालो नव्हतो, त्यामुळं आपला फर्स्ट नंबर गेला. ह्या वर्षी आपण प्रत्येक क्रीडा इव्हेंटमध्ये भाग घेतो आहे आणि मला म्हणजे गॅरंटी आहे की आम्ही यावर्षी सगळा एकलव्य एम आर स्टाफ 1 नंबरला राहू. आत्मा मालिक क्रीडा संकुल निवडण्याचं कारण असं आहे की आमच्या ज्या आश्रमशाळा आहेत, आमचे जे एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल आहे हे सर्व दुर्गम आदिवासी भागामध्ये आहे. तिथे आम्हाला सुविधांची उणीवा काही स्वरूपात आहे, कारण डोंगरदऱ्यामध्ये सगळ्या शाळा आहेत. आता आम्ही हळूहळू डेव्हलप करतो आहे, परंतु तिथले क्रीडांगण, तिथल्या सुविधा, तिथले क्रीडा शिक्षक ह्या सगळ्याच्या उणीवा लक्षात घेऊन आत्मा मालिकमध्ये एका छत्राखाली ह्या सगळ्या सुविधा आम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत. इथले ट्रेनर जे आहेत ते नॅशनल ट्रेनर आहेत, नॅशनल कोच आहेत आणि ह्या मुलांना जर हे व्यासपीठ उपलब्ध झालं, हे क्रीडांगण उपलब्ध झालं तर ते मुलगं नक्कीच चमकतील. ही भावना
ही गोष्ट लक्षात आदिवासी विकास विभागाच्या आल्यामुळं आत्मा मलिक शैक्षणिक संकुलाची आम्ही त्याकरता जाणीवपूर्वक निवड केली आणि गेल्या 10 दिवसामध्ये आम्हाला जे काही लक्षात आलेलं आहे, आमची जी मुलं होती ती ज्या पद्धतीने आज प्रशिक्षित झालेली आहे ते पाहता आम्हाला खूप समाधान आहे आणि राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी आता कटिबद्ध आहोत। आत्मा मलिक संकुलामध्ये 16 प्रकारच्या गेमचं प्रशिक्षण इतकं व्यावसायिक आमच्या मुलांचं शेड्यूल सकाळी 5:30 ते रात्री 10पर्यंत निश्चित केलेलं आहे। एक मिनिट हा त्या मुलांचा आहे। ज्या पद्धतीची ऑलिम्पिकला तयारी केली जाते त्या पद्धतीची तयारी आमच्या विद्यार्थ्यांची ह्या संकुलामध्ये होत आहे आणि खात्री आहे की या संकुलातून आमचे जे विद्यार्थी घडलेत हे राष्ट्रीय पातळीवर तर नक्कीच आशियन गेम किंवा ऑलिम्पिक गेमसारख्या ठिकाणी पुढे चमकतील। हे जे व्यासपीठ आम्हाला त्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे ते आत्मा मलिक ध्यानपीठच्या माध्यमातून आम्ही त्यांना उपलब्ध करून देत आहोत। त्याबद्दल मी आत्मा मलिकची पण खूप खूप आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या आदिवासी मुलांकरता दुर्गम पहाड डोंगर दऱ्यामधल्या या मुलांना हे व्यासपीठ हे सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिली। या विद्यार्थ्यांचं सर्व व्यवस्थापन बघणारे मॅनेजर कोल्हे यांनी आत्मा मलिक क्रीडा संकुलातल्या नियोजनाविषयी अधिक माहिती दिली। ज्यांनी आत्मा मलिक क्रीडा संकुलाची निवड केली त्या सोसायटीच्या सचिव मनीषा वर्मा एकलव्य निवासी शाळेविषयी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। हा हजारो विद्यार्थ्यांचा लाखो भाविकांचा स्वानुभव बरोबर घेऊन आत्मा मलिक ध्यानपीठ अहोरात्र आत्मचिंतनाची धारा या पवित्र भूमीतून अखिल विश्वाला आत्मशांती देण्यासाठी वाहत आहे। आज त्याच धारेमध्ये हे सर्व विद्यार्थी येऊन स्थानापन्न झालेले आहेत। जवळजवळ वेगवेगळ्या 19 प्रकारच्या ग्राउंडवरती 38 कोचेसच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे। देहामार्फत चालू असणारं प्रत्येक कार्य हे मूळ या कर्त्याच्या आधारावर आहे, अर्थात आत्म्याच्या आधारावर आहे। आणि ज्या वेळेला विद्यार्थी दशेमध्ये असणारा हा बालक स्वस्थानी अर्थात हृदयामध्ये स्थिर होतो आणि आत्मचिंतनाच्या माध्यमातून आपल्या स्वस्वरूपाला साथ घालतो त्यावेळेला निश्चितच त्या शक्तीच्या जागृतीकरणाकडे प्रसन्नतेकडे तो वाटचाल करत असतो। ज्या वेळेला अशा शक्तीचं जागरण आपल्या प्रत्येकाच्या ठायी होतं त्यावेळेला निश्चित अनाकलनीय यश आपल्याला प्राप्त होतं। आणि आज तोच अभ्यास या 557 विद्यार्थ्यांना नियमित सकाळी आणि संध्याकाळी या आत्मा मलिक ध्यानपीठामध्ये दिला जात आहे। यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण इंटरव्ह्यू घेऊन आलात। प्रत्येक विद्यार्थ्यांकडून मिळणारा हा अभिप्राय हा त्यांचा स्वानुभव आहे आणि म्हणून एवढाच संदेश आत्मा मलिक शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून आज सद्गुरू जंगलीदास माऊली आज देत आहेत की आपल्या ठाई प्रचंड मोठ्या ऊर्जा शक्तीचा स्रोत आहे, तो फक्त जागृत करण्याचा अवकाश आहे। तर निश्चित आपणही यशाच्या अंतिम शिखरावरती पोहोचू शकता। जीवनात निश्चित केलेलं आपलं अंतिम लक्ष्य, आपले निश्चित ध्येय हे जर पूर्ण करायचं असेल तर मग आवश्यकता आहे या विकास मंत्र्याला अर्थात आत्म्याला साथ घालण्याची आणि ती साथ घालता येते केवळ ध्यानाच्या माध्यमातून। आणि म्हणून सद्गुरुदेवांनी संदेश दिलेला आहे, ध्यान करा, ध्यानी बना, तोही या जवळपास गेले 3 तप अहोरात्र चालू असणाऱ्या ध्यानपीठातून। आज या भूमीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांवरती हा आत्मिक संस्कार करण्याचं कार्य परमपूज्य माऊलींच्या कृपेनं चालू आहे। आम्हाला सार्थ विश्वास आहे की ज्यावेळेला हे सर्व विद्यार्थी आपल्या इंद्रियांना दळणवळण आणि अनुशासित करत असताना इंद्रियातीत आत्म्याचं ज्यावेळेला चिंतन करतील ते निश्चितच ते आपल्या ध्येयाला प्राप्त होतील। या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि विशेषतः भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो।